हॅलो मंडळी, तर आज मी बनवलं आहे मटणाच्या चरबीचं सुकं. खूप छान व अप्रतिम लागतं. बनवायलाही अगदी सोपं आहे आणि झटपट आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर आता गॅसवर एक कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये आपल्याला घालायचं आहे राईचं तेल. राईचं तेल छान असं कढवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण त्याचा वास निघेपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत हे 3 ते 4 कांदे आणि 2 मिरच्या आणि मटण फॅट मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. तेल छान असं गरम झालं आहे, चांगलं धूर निघालेला आहे आणि राईच्या तेलाचा वासही निघून गेला आहे. आता याच्यात आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाले घातल्यानंतर आपण जो कांदा कापून ठेवला आहे तो घालायचा आणि हिरव्या मिरच्या हे घातल्यानंतर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा छान असा नरम होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. तर कांदा नरम झाला आहे. आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट. तर त्यासाठी मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता ही घातल्यानंतरही छान आपण परतून घेऊया त्याचा कच्चा वास निघेपर्यंत. आलं लसणाची पेस्ट परतून झाली की त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मटणाची चरबी. मटणाची चरबी आपण आधी का घालतो आहे, कारण की आपण तेल कमी घातलेलं आहे. कमी तेलात आपण हे करत आहोत, कारण की चरबीला खूप तेल सुटतं. त्यामुळे आपण आता चरबी घालून घेतलेली आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायची आहे. आता त्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे. 1 मिनटासाठीच झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चरबीला तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला 1-2 मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे चरबी. आता त्याच्यानंतर आपल्याला सर्व मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये घातलं आहे मी हे गरम मसाला. त्याच्यानंतर घालायचं आहे धना पावडर. धना पावडर घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे थोडासा चिकन मसाला मी घातलेला आहे. छान असं आपण आता हे परतून घेऊया. हे परतून झालं की आपल्याला ह्याच्यात मिरची पावडर घालायची आहे. तर त्याच्यात मी 1 चमचा मिरची पावडर घातली आहे. आता मिरची पावडर घातल्यानंतरही छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे हळद आणि मीठ. तर याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हळद घालायची आहे आणि हे घातल्यानंतरही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही सगळी प्रोसेस मी मीडियम फ्लेवर करत आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे थोडंसं पाणी. मी अगदी पाव वाटी असं मी हे पाणी घातलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपण कुकरला झाकण लावून घेऊया. कुकरला झाकण लावून कमीत कमी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपलं चरबीचं सुकं तयार झालेलं आहे. तर आता आपण सर्व करूया आणि अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.